ब्लॉग स्वागत आहे गाईज. आणि गाईज मी आता शाळेवरून आले आणि गाईज मस्तपैकी आता बघू शकतो मी हे गाईज दही खातोय मी गाईज. हे बघू शकता मस्तपैकी. आता पण आहे ना दही संग चपाती नाही म्हणून मी दहीची लस्सी करून खाणार आहे गाईज मस्तपैकी. तुम्ही चॅनल नाही ना लाईक सबस्क्राईब शेअर करू नका आणि दररोज बघा माझा ब्लॉग शिवम ओके ब्लॉग नाही. तर मस्तपैकी दही बनवली किंवा आता मस्तपैकी पहिले दही याच्यात काढून घेतो मी फटाफट. गायची घरी बनवलेली दही आहे गायची, मम्मीने घरी बनवली दही मस्तपैकी. तर गायची मस्तपैकी आता याला लस्सी बनवू. यही नहीं अभी और सुनिए. तर काय आता मस्तपैकी मिक्स करायचं राहिली फक्त. आता मिक्स करायची, साखर टाकली आणि आता फक्त मिक्स करायची. आला काय लेवे मिक्स करायचे. A few moments later. आता मस्तपैकी मी तर दही बी खाल्ली. आता मस्तपैकी ना गाईच मला आता क्लासला जायचे. तर काहीच 5 वाजता क्लास आहे, आता 4:30 वाजतात. काहीच अर्धा तासच लागतो जायला क्लासला. तर काही मी फटाफट क्लासला जातो. काही त्या दिवशी काय मी ना आंब्याचं म्हणजे पत्र चढलेलं नाही का, असं फांद्या बांधायच्या होत्या. एंटीला टेकत होता म्हणून ना सिग्नल नव्हते म्हणून. आणि काही मी बघितलं पाहिजे एवढ्या काय आलेच ना वरती. काय सांगू तुम्हाला आपल्या आंब्यात झाडाला मस्तपैकी. आणि काही अजून बी लवकरच मोठे होणार आणि मोर तेवढा आलाय ना काय, फक्त लक्ष ठेवायला लागेल. ओके. तर काही फट मी आता लवकर क्लासरूम जातो, तुम्हाला लगेच भेटतो काहीच. 2 hours later. मस्तपैकी क्लासरूम आले आणि काहीच चला फटाफट आता थोडा आहे ना थोडा बुक कम्प्लिशन आहे काहीच मस्तपैकी. बुक कम्प्लिशन करायचे मला तर काहीच फटाफट एक बुक कम्प्लिशन बी करू आता मस्तपैकी. हे 2 आठवडे मस्तपैकी अभ्यास करायचे कारण की 2 आठवड्याची एक्झाम आहे. लवकरच 11 मार्चला चालू होणार आहे म्हणून. जरा बघू आता पेन कुठं येतं आहे. उद्या कम्प्लिशन आहे. मी मला माहिती बी नाही मला केवढं कम्प्लीट आहे. तर काही फटाफट मला बुक कम्प्लीट करायची आजच्या आज करायची. आणि काहीच आणि काही मस्तपैकी आता चला फटाफट बुक कम्प्लीट करतो. आणि काही तुम्ही लवकर ॲक्सेप्ट करतो काहीच. आणि फटाफट मी बुक कम्प्लीट करून भेटतो तुम्हाला. आता मस्तपैकी आपल्याला बाहेर जायची काय मस्तपैकी. आता मी ना शर्ट घातला आहे आणि काही थोडं वेळ म्हणजे उरकलेच म्हणायचं काय जात म्हणून मस्तपैकी ना 4:30 वाजता निघायचे. काय जात वाजलेत 4:10. तर काय बघू शकतो बाहेर किती मस्तपैकी ऊन पडलं आहे. एवढं बी नाही की लय बी नाही, फक्त थोडंच नाही का मस्तपैकी वातावरण झालं आहे. आणि आपल्या आंब्याच्या झाडाला बी लय कयर आलेत गायच मस्तपैकी. असंच यायला पाहिजे फक्त कधी मोठ्या काय माहीत. तर काही मी आत्ता काका सांग थोडा बाहेर आलतो काम होतं वाटते काकांचं. तर आणि काहीच आपल्याला लगेच निघायचं आता गाईज. आणि आपण आत्ता आहे ना बसमध्ये आलो आहे मस्तपैकी. बघू शकतो तुम्ही आले एन्जॉयमेंट करणार काय सांगू काहीच. तर काय आता फायनली पोचलेलो आहे आम्ही. गायचे बुक लुक किती भारी दिसतोय आणि काहीच मस्तपैकी इथं घेऊन त्याला भारी वाटते मला तर. आणि गाईज आम्ही दोघे एकटंच फिरत बसलो आहे. आणि गाईज हे गाईज आम्हाला आहे ना बॉटल सापडणार आता काय माहीत पाण्याची बॉटल कुठे आहे. आणि गाईज तिकडे वाटते कोणतरी आवाज वाटते तिकडे वाटते. तर गाईज तिकडं असं तर काय हे बघू शकता हे फंक्शन चालू झालं आहे. तर काय लवकर कधी संपन्न मला सांगता यायचं. आणि काय मस्तपैकी बघू शकता किती माणसं आलेत नाही का. आणि गाईज मस्तपैकी आम्ही इथंच बसलोय गाईज. आम्ही इथंच बसलोय बघत. आणि फंक्शन तर आत्ता चालू आम्ही जेवलो आत्ता ना. आत्ता काहीच आम्ही आईस्क्रीम खात होतो. आणि गाईज फायनली आम्ही निघालेलो आहे. तर काही जाताना बी खूप मजा येणार आहे गाईज. आत्ता फक्त आम्ही जायची तयारी चालू आहे. आणि काय बघू शकता एक तर काय तुम्ही इथं बघू शकता फुल एन्जॉयमेंट चालू आहे. आम्ही फुल एन्जॉय करतो इथं. बघू शकता मी कुठं चढलो आता नाही का आंब्यात झाडावर चढलेलं मस्तपैकी. आता हे बघू शकता पत्र आहे आत्ता. तर काही इथलं कोणतरी काड्या तोडल्या मला नाही सांगता यायचं कोण तोडल्यात. आणि काहीच हे बघू शकता इथं किती कचरा आहे गाईच. कचरा साफ करायला मी आलो आहे वरती मस्तपैकी. आता हे सगळं शे आहे ना इथलं सगळा कचरा मी साफ करणार आहे. हे बघू शकता तिकडं बिकडं. तर काय चला फटाफट कचरा साफ करायला घेऊ. आपल्याकडे झाड आहे सगळं खाली टाकायचं आपल्याला सगळं. तर गाईच हे बघू शकता सगळं खाली टाकू आपण हे सगळं. ओके गाईज फक्त कैरी नाही पडली पाहिजे याचं आपण हे घ्यायचं नाही का. मी आता लई दिवसांनी इथं झाडं चढले नाही का काय भारी वाटते काय सांगू तुम्हाला. झाडं चढले म्हणले हो. आणि काही चला फटाफट सगळे ना सगळं साफ करायचे मला हे सगळं. काही चला फटाफट आपण न टाईम वेस्ट करता लवकर साफ करायला येऊ सगळं. आपलं छोटं झाड बघू शकतो किती मोठं झालेलं आहे. आणि वरती बी मस्त बी लय भारी बारक्या बाहेरच काय रे. आणि इकडं बघू शकता हे गाईज कैसे बघू शकता मस्तपैकी इथं किती काय राहिल्यात गाईज भारी. ओ माय गॉड गाईज. आणि ना जे खाली लटकत होते ना तसे लय खाली आले त्याला म्हणून मी ना इथं काय बघू शकता हे फांदी लटकावली अशी. ही फांदी ना इथं टाकलीत
मग काढून दाखवतो तुम्हाला. ओके गाईस, हे बघू शकतो तुम्ही मस्तपैकी काय राहिल्यात. तर काय तुला मी ना टाइमच करतो करू आणि आपण साफ. आणि खरंच काय फांद्या खालचं कसं साफ करायचं, फांद्या उचलायला लागन काय. चला फटाफट मी साफ करतो आता मस्तपैकी. आता हे काहीतरी कसं तरी करू आपण. मी हे गाई सगळं साफ केलं, फक्त हे झाडांखालचं राहिले ते राहू दे तसंच, काय विषय नाही त्याचा. आणि हे गाईचे बघू शकता. तर गाईस तुम्ही असं ट्राय नाही करू माहिती का, एक तर चढायचं गाईस. कोण मोठं चढव तुम्ही नका चढू, मी सांगतोय तुम्हाला नाही का, सेफ्टीसाठी तुमच्या. या झाडावर बी लई आपण नाही का लई ही धूळ बसली बघू शकतो तुम्ही, काही धूळ बसली ह्या झाडावर बी. पण असे मोठ्याले बी काय रे यायला पाहिजे तसे सगळे मी मोजले ना असे 60-70. आता जस्ट काय रे 60 मोठ्याले नाही बारकानले 60 तसे. नाही तर पण झाडं असं वाटतं की आपण राहणं तसं नाही का, झाडं चढले तसं जवळजवळ झाड आहे ना म्हणून. गाईज बघू शकता खाली किती म्हणजे किती कचरा होता तुम्ही बघू शकता. हे गाईज तिकडं आणि गाईज हे बघू शकता इथं बी. हे बघा किती कचरा होता पण तुम्ही बघू शकता तिथं वरती. बरं झालं काढलं मी आणि बघितलं फांदी बी वरती टाकले बघू. आता खाली नाही येणार काय रे, त्याची वरतीच उगणार. ब्लॉग चांगला वाटला जर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायचं नका. तर काहीच बाय.